तुम्हाला देखील घरात बसून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा. जबरदस्त माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. घरात बसून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल आणि तुम्हाला घर बसल्या भरपूर पैसा कमवायचा असेल, इतर जे स्टार लोक आहेत त्यांच्यासारखा तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल यूट्यूबवरती किंवा कुठल्याही ऑनलाईन साईटवरती जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल, तोही भरपूर प्रमाणात तुम्हाला पैसा कमवायचा असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल हा पैसा कसा कमवायचा, तर यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी रोज घेऊन राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी लाईक करणं खूप गरजेचं आहे. बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं का बरेच यूट्यूबर जे आहे ते पुढं गेलेले असतात, खूप सारे पैसे त्यांनी कमवलेले असतात आणि आपल्याला असं वाटत असतं का आत्ता आपण पैसे कसे कमवायचे. चॅनल तर ओपन केलेलं आहे परंतु चॅनलवरती व्हिडिओ टाकत आहे, व्ह्यू येत नाही आहे, तर पैसे कसे कमवणार याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे का तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे कसे कमवायचे. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवायचे आहे यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती किंवा कुठल्याही ऑनलाईन साईटवरती तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर ते कसे कमवायचे याची माहिती मी तुम्हाला थोडीशी देते. त्यावेळी तुम्ही पुढे जा, नक्की तुम्ही सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. आत्तापर्यंत मीही माझे पण चॅनल आहे, मीही सोशल मीडियावरून पैसे कमवते आणि तुम्हाला देखील मी हा मार्ग सांगणार आहे का यूट्यूबवरतून कुठल्याही सोशल ॲपवरतून पैसे कसे कमवायचे. चला तर व्हिडिओ सविस्तर बघूया. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला बरेच यूट्यूबर जे आहे ते पुढं गेलेले आहे. कोणी घरं घेतली, कोणी बंगले बांधले, कोणी काय काय घेतलं, कोणी दागदागिने घेतले, कोणी शॉपिंग केली, कोण कोण फिरायला गेलं, सगळं व्हिडिओ थ्रू आपल्याला समजत असतं. कोणाकोणाला यूट्यूबमधून किती पैसे येतात, कोणाला किती पैसे येतात. परंतु आपल्या चॅनलवरती आपण 3-4 वर्ष झाले आपण काम करतो आहे परंतु आपल्याला पैसे येत नाही. त्याच्यामुळे आपण डिमोटिवेट होतो आणि त्यानंतर आपण चॅनल बंद करतो. व्हिडिओ हे जे आहे हे रोज टाकणं गरजेचं आहे का, किंवा व्हिडिओला व्ह्यू किती येणं गरजेचं आहे, ह्या गोष्टीसुद्धा आपण महत्त्वाच्या तितक्याच आहे पैसे कमवण्यासाठी. पैसे कमवण्यासाठी यूट्यूबवरती तुम्ही जितके व्हिडिओ टाकाल तितके व्हिडिओ कमी असतात. दिवसातून तुम्ही कितीही व्हिडिओ टाकू शकता, त्याला काही बंधन नसतं. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकू शकता. दिवसाला टाका, हप्त्यातून टाका, महिन्यातून टाका, काही फरक पडत नाही. परंतु तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती रेग्युलर राहिली पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय होणार आहे, पैसे कमवणार आहे. जर रेग्युलर तुम्ही व्हिडिओ जर अपलोड केले यूट्यूबवरती तर काय होणार आहे, ज्या व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही त्या व्हिडिओला तुमचे व्ह्यू येणार आहे आणि व्ह्यू आल्यानंतर काय होणार आहे, तुमचा वॉच टाईम वाढणार आहे. आणि वॉच टाईम जर वाढला म्हणजे तुमचं लोकांनी जे बघितलेले तास असतात ते वाढतात आणि 4000 तास जर तुमचे कंप्लीट झाले तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो आणि त्यानंतर तुम्हाला डॉलर यायला सुरुवात होते. बरं, हे डॉलर जे आहे तुम्हाला एका दिवसात येतात का, तर नाही. त्याला भरपूर असे व्ह्यू पाहिजे असतात आणि भरपूर असे व्ह्यू आपल्याला आल्यानंतर आपल्याला काय होतं, आपले जे पॉईंट आहे ते पॉईंट तयार व्हायला सुरुवात होते आणि त्या पॉईंट थ्रू आपला डॉलर तयार होतो. मग हा डॉलर जो आहे तो आपल्याला $100 तयार झाल्यानंतर आपल्याला एक पेमेंट यूट्यूबचं येत असतं. आता ही स्टेप बाय स्टेप जी आहे, आपण हे व्हिडिओ जे आहे ते बनवायला सुरुवात केल्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला ॲनालिसिस स्टुडिओमध्ये सगळ्या गोष्टी समजत असतात. अगदी कितीही अडाणी असतो आपण तरी ह्या गोष्टी आपल्याला समजल्या जातात आपोआपच. ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही डोकं घातलं तर आपल्याला बरोबर त्या गोष्टी ज्या आहे, पैसे कसे येतात, किती व्हिडिओला, एका व्हिडिओला किती पैसे येतात, किंवा व्ह्यूला जर तुमचे व्ह्यू असतील 40,000 50,000 तर त्याला व्ह्यू किती येतात, हे सगळी माहिती जी आहे ती ॲनालिसिस स्टुडिओमध्ये तुम्हाला मिळते. क्रोममध्ये जाऊनसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलविषयीची पूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते. आता आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहे यूट्यूबवरती आणि त्यासाठी नवीन मोबाईल हवा आहे का, नाही. त्यासाठी आपल्याकडे एक स्किल असणं गरजेचं आहे आणि ते स्किल किंवा तुम्ही डेली व्लॉगसुद्धा तुम्ही सुरू करू शकतात किंवा तुम्ही कुठलाही इन्फॉर्मेशन चॅनल तुम्ही सुरू करू शकता. खूप सारे व्ह्यू जर तुम्हाला आले तर निश्चितच तुमचा चॅनल पुढे सरकत जातो आणि एकदा चॅनल चालू केल्यानंतर तो तुम्ही
लवकर बंद करू नका किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी चालू कधी बंद असं करू नका. कधी चालू कधी बंद जर असं चॅनल केला तर तुमचे पैसे जे आहे ते अटकून राहतील. जेवढे आले तेवढे ते अटकून राहतात. डॉलर पूर्ण झाल्याशिवाय तुमचं पेमेंट खात्यावरती येत नाही. अजून काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.